इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत. त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं आहे आणि समितीला 24पर्यंत काम करू द्या आणि समिती जर ताकदीनं मराठवाड्यात काम केलं तर लाखांना नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्कीच सापडतील, त्याची काळजी नाही. आम्ही लढणार त्यासाठी, त्यात काही दुमत नाही. या नोंदीशिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत. कारण त्याच्यामध्ये वेगळे 8-10 मुद्दे आहेत, ज्यामध्ये 1967 पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत. वेगळ्या कारणामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यात जाळलं. त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं, तिथे ठिकाणी ती नुकसान झालं. त्याचबरोबर काही जन्ममृत्यूच्या नोंदी नाही. त्याचबरोबर काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला होता. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची, सरसकट मिळू शकतो. जाळलं म्हणजे सगळ्या मराठवाड्याचं थोडंच जाळलंय. इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायच्या म्हणल्याच्या नंतर. देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे. जे समितीनं, याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो, जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत, त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं ज्याच्यात नाही म्हणताय. त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे, म्हणजेच कुणबी झाला तो. तुमच्याकडं टिशीवरती लिहिलेलं आहे, तेही ग्राह्य धरा. देवी लस म्हणून होती, त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे. पूर्वी राजस्थानचे भाट होते, तेही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून, आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आहेत आणि मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत. तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात, मराठवाड्यात केल्या जातात, विदर्भातल्याही केल्या जातात. तिथं तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटीबिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात, त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला? कारण ते तिचे लेकर आहेत. कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही? कुणबी आणि मराठी एक येते, नातं कोणचं जोडायला निघालात? कोणचा निकष आहे नेमका तुमचा? आहे ती आई आहे, तिचे ते लेकर आहेत. आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल, कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी? तेही लागू झालं पाहिजे, तिचे लेकर आहेत ते. याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा. हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही. हे सरकारनं 24 डिसेंबरच्या आत करावं. एक शासन निर्णयाचा विषय, लय मोठा विषय नाही. यामध्ये तुम्ही म्हणता की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला, मात्र अशी माहिती आता हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाहीये. हा, मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं की तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे, तुम्हाला जर त्याचं एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाविलाज. तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडू शकता, मग त्याला आमचा मराठ्यांचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहेत आणि लढाई जिंकणार सुद्धा आहे. तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही. तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे, आणखीन 5-6 दिवस वाढवा ना. 24 डिसेंबरच्या नंतर 20ला जर संपत असलं तर 4 दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवताय? लगेच याचीच मुदत वाढवा, हे आमचं सकाळी म्हणणं होतं. तुम्ही 25 करा, 26-27 करा, तुम्हाला जी मुदत वाढवायची तर वाढवा, पण 24च्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा फसवणूक करू नका. नसता नाविलाजाने आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आहे. आणि एकदा ठरविली तर मी जाहीर सांगतो, मग आम्ही मागे सरकणार नाही. पाटील, अशी माहिती समोर येते, मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरला की सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, मात्र त्यात रेड लाईट दाखवला आहे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अशी माहिती समोर येते. नाही, आता खरी काय माहिती माहीत नाही, परंतु आता खरं उघड होऊन उत्तर दिल्यावर आणि मग ते रेड आहे का काय आहे, मग बेड आहे, मग तुम्हाला 24च्या नंतर कळन मग रेड आणि बेड कसं असते ती. नावेलाज हो, आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नावेलाज. तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार. मराठी येडेच काढायला लागले काय तुम्ही? एकदा 3 महिने दिले, परत 40 दिवस दिले, आता मोकळ्या मनानं मराठ्याने तुम्हाला 2 महिने 24 डिसेंबरपर्यंत दिले. तुम्ही आणता नका बघू. तुम्ही खरं सांगतो मी सरकारला, तुम्ही मजा घेऊ नका मराठीची. पूर्वीचा मराठा नाही राहिला. तुम्हाला वाटलं असेल मराठा विखुरलेला आहे. पूर्वीचा मराठा तर राहिला नाही. पक्ष फिक्ष मानत नाही मराठा, आता स्वतःचे लेकरं मानतोय. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला असा पश्चाताप येईल की तुम्हाला वाटेल